राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य। तर राहुल गांधींना 100% आरक्षण संपवायचं असल्याचंही गायकवाडांचं विधान। संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, बावनकुळेंची संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींवर बोलल्यावर जी कारवाई भाजपने केली असती तीच कारवाई राहुल गांधींवर वक्तव्य करणाऱ्यावर करावी अशी अपेक्षा। संजय गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। अजितदादा गटाचे अर्ध्याहून जास्त आमदार पवारांसोबत जातील, आमदार बच्चू कडूंचा दावा। तर लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवाद सुरू असल्याचंही बच्चू कडूंचं वक्तव्य। अजित पवारांनी महायुतीत 80 ते 90 जागा मागितल्यात, जागा वाटपाच्या चर्चांमध्ये मी जास्त लक्ष घालत नाही। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची चर्चा होत असते, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र, वर्षभर पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटप पूर्ण करणार असल्याचीही माहिती समोर। गद्दारी आणि भ्रष्टाचारी आणि खोटं बोलण्यात तुमचा स्ट्राईक रेट मोठा, राऊतांचा शिंदे गटावर निशाणा। प्रमुख नेते आपल्या मताप्रमाणे सांगतील, नंतर फायनल निर्णय होईल, मुख्यमंत्र्यांच्या स्ट्राईक रेटच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। महायुतीत जिंकण्याकरता लढायचं हा एकच फॉर्म्युला, महाविकास आघाडीपूर्वी महायुतीचा फॉर्म्युला आणि जागा वाटप झालं असेल, बावनकुळेंची प्रतिक्रिया। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता, निवडणुका 2 टप्प्यात होणार, मुख्यमंत्री शिंदेंकडून शक्यता व्यक्त। वर्षभर मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा। निवडणुकाच्या तारखा सांगायला मुख्यमंत्र्यांनी आयोगाचा पदभार सांभाळलाय का, संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हा निवडणूक आयोगाचा अधिकार, शिंदेंच्या अनौपचारिक गप्पांमधील निवडणुकीसंदर्भातील माहितीवर अजितदादांची प्रतिक्रिया। जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळ झिरवाळांना मीच पाठवलं होतं, गोकुळ झिरवाळ जयंत पाटलांच्या भेटीवर नरहरी झिरवाळांचा दावा। जयंत पाटील माझे नेते म्हणून मुलाला सत्कारासाठी पाठवलं, नरहरी झिरवाळांचं वक्तव्य। इथून हातपाय पसरले की फडणवीस दिल्लीत जाणार की काय, राऊतांचा सवाल। फडणवीस आणि बंगल्याचं काय रहस्य कळत नाही, राऊतांची फडणवीसांवर टीका। झारखंडमध्ये मोदी लाडकी बहीण योजनेवर टीका करतात आणि इथल्या योजनेचं कौतुक करतात, महाराष्ट्रातील योजना ही बोगस, राऊतांची टीका। सत्ता असताना पवारांनी महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं, गोपीचंद पडळकरांचा आरोप। तर पवारांनी हरिनामाचा जप करावा, पडळकरांचं वक्तव्य। संजय राऊत नावाचा घरकोंबडा रोज आरोळी देतो, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासाठी पाठिंबा आहे असं जरांगेंना पत्र द्यावं, सदाभाऊ खोत यांचं ठाकरे गटाला आव्हान। धनगर समाजाच्या एसटीतून आरक्षण मागण्याचा हट्ट योग्य नाही, समिती नेमताना आमच्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया। मराठा ओबीसी समाजात वाद लावण्याचं काम भुजबळांचं, मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांवर टीका केली। तर एसटीतून धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। रणजितसिंह नाईक निंबाळकरांची धनगर समाजाच्या उपोषण स्थळाला भेट, आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपुरात धनगर समाजाचं उपोषण सुरू। महत्त्वाची बातमी, आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, सरकारला ही शेवटची संधी, फडणवीसांनी अडवणूक करू नये, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। अजितदादांकडून फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बाप्पाचं दर्शन, अजित पवारांआधी काँग्रेस आमदार अमीन पटेलही सागर बंगल्यावर, राजकीय चर्चांना उधाण। मी काँग्रेसमध्येच आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार, फडणवीसांच्या भेटीनंतर काँग्रेस आमदार अमीन पटेलांकडून स्पष्ट। मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्याचा रंग पांढरा, शिंदेंची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच, पांढरा रंग सगळ्यात चांगला, अजितदादांची प्रतिक्रिया। अमरावतीतील 8 विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेस नेते कुणाल चौधरींकडून आढावा, आपली एकजूट दाखवा, यशोमती ठाकूर यांचं आवाहन। विधानसभेसाठी काँग्रेसकडे इच्छुकांचे तब्बल 1633 अर्ज, सत्ताधारी पक्षातील सदस्यही काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती। विधानसभेसाठी भाजपकडून बाहेरील राज्याच्या नेत्यांची फौज मैदानात, विधानसभेसाठी दिग्गजांच्या आधारे भाजपकडून आढावा, अनेक केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी केला महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांमध्ये दौरा। जामनेरमधील भाजप नेते दिलीप खोडपेंचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, 19 सप्टेंबरला शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। शरद पवार पक्षाचा प्राथमिक अहवाल 2 दिवसात सादर होणार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं गोळा केले अहवाल। मुंबईतील सेबी कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन, माधवी पुरी बूच यांच्यावर आरोप करत आंदोलन। शरद पवार गट हा बुजुर्ग पक्ष, खुर्दमधून बुजुर्गमध्ये कधीही परतता येतं, अमित देशमुखांचा अजित पवार गटाला सल्ला।
आमदार नितेश राणेंवर नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उल्वेमधील कार्यक्रमात मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप. वरळी मतदारसंघात दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंची भेट. लोअर परळचा राजा गणपती मंडपात दोन्ही नेते भेटले. संदीप देशपांडेंनी हाक मारताच आदित्य ठाकरेंकडूनही प्रतिसाद. सुप्रिया सुळेंकडून सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन. सदानंद सुळेंसह रेवती सुळे लालबागच्या राजाच्या चरणी लीन. अजितदादांकडून लालबागच्या राजाचं दर्शन. राजाच्या दर्शनानंतर दादा चिंतामणी आणि सिद्धिविनायकाच्या चरणीही लीन. सोलापूरमध्ये भाजपा आमदार सुभाष देशमुखांना मोठा धक्का. विधानसभा निवडणुकीआधी सुभाष देशमुख यांच्या गटात बंडाळी. देशमुख गटातील 6 नगरसेवकांचा दक्षिण सोलापूरचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद यांना पाठिंबा. पुण्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या रमेश थोरातांकडून तयारीला सुरुवात. महायुतीत दौंड विधानसभा मतदारसंघ भाजपकडे जाणार. रमेश थोरात पवार गटाकडून किंवा अपक्ष लढण्याच्या तयारीत. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर चौकशीच्या फेऱ्यात. आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी पोलीस नोटीस बजावणार. दीपक बडगुजरच्या गोळीबार प्रकरणात हात असल्याचा आरोप. नवीन मतदार नोंदणी करताना अल्पसंख्याकांची नावं नोंद करू नये. कोल्हापुरातील शिंगणापूर ग्रामपंचायतीचा ठराव. दरम्यान ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी. ठरावाचा चुकीचा अर्थ लावला गेला. सरपंच रसिका पाटलांची प्रतिक्रिया. डोंबिवलीत ठाकरे आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मैत्रीपूर्ण भेट. खासगी कार्यक्रमानिमित्त ठाकरे आणि शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांमध्ये भेटीगाठी. ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे लक्ष न दिल्यानं पुण्यासारख्या शहराची स्थिती बिकट झाली. देशात स्मार्ट सिटी नाही तर स्मार्ट व्हिलेज झाली पाहिजेत. पुण्यातील कार्यक्रमात नितीन गडकरींचं वक्तव्य. जागतिक बाजारात भारतीय कांद्याचा दर जास्त. कांद्याच्या निर्यात वृद्धीची शक्यता नाहीच. सरकारने कांदा निर्यात शुल्क रद्द करावं. व्यापाऱ्यांची मागणी. कांदा निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतरही कांदा निर्यातदारांचे हाल. सिस्टीम अपडेट न झाल्यामुळे बांगलादेश सीमेवर कांद्याचे 100 ट्रक अडकले. तर मुंबई पोर्टवर देखील 300 कंटेनर अडकून पडल्याची माहिती. केंद्र सरकारचा कांद्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय. भारती पवार यांची प्रतिक्रिया. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. संजय दिना पाटलांनी छोटा राजनच्या नावे दिलेली तक्रार गैरसमजातून. 2015ला दाखल केलेल्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट. संजय दिना पाटील यांच्याकडूनही तक्रार मागे. वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठरवून गोंधळ केला. पवार गटाच्या जयप्रकाश दांडेगावकर यांचा अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे यांच्यावर आरोप. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला विलंब नको. केंद्र सरकारचे निर्देश. निवृत्तीनंतर अनेक महिने पेन्शन मिळाली नसल्याच्या तक्रारीनंतर वित्त मंत्रालयाचे निर्देश. अदानीला राज्यात वीज पुरवठ्याचं कंत्राट. महाराष्ट्र वीज पुरवठा करण्याच्या कंत्राटासाठी लावलेली बोली अदानी समूहानं जिंकली. एखाद्या कंपनीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल कुणाला आकस असेल तर जरूर बोला, पण पुरावे द्या. अदानीला कंत्राट दिल्याच्या चर्चेवर अजितदादांची प्रतिक्रिया.